आषाढी यात्रेला राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात आणि या भाविकांना दर्शन रांगेमध्ये त्यांचं दर्शन सुरक्षित व्हावं, त्यांच्या सुरक्षेची काळजी मंदिर समितीच्या वतीने घेतली जाते। आपण बघू शकता या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मंदिर समितीच्या वतीने बसवलेले आहेत। किती कॅमेरे बसवलेले आहेत, कशी सुरक्षा मंदिर समितीच्या वतीने केली जाते आपण जाणून घेऊयात। आपल्या सोबत मंदिर समितीचे सदस्य आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके साहेब आहेत। साहेब, कशा पद्धतीनं भाविकांची सुरक्षा मंदिर समितीच्या वतीने केली जाते? लाखोंच्या संख्येने आता भाविक पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। भाविकांना जलद, सुलभ त्याचप्रमाणे सुरक्षित दर्शन मिळावं यासाठी मंदिरे समिती कटिबद्ध आहे। त्यामुळेच मंदिरे समितीने निश्चितच ज्या सुरक्षेच्या उपाययोजना आहेत, मंदिरे समिती, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन संयुक्त विद्यमाने या ठिकाणी सुरू आहेत। आपण पाहताय मंदिरामध्ये ज्या ठिकाणी मंदिरात प्रवेश भाविकांना मिळतो त्या ठिकाणी सुरक्षा तपासणी करतो। त्यांची बॅग स्कॅनर आहेत, आतमध्ये आल्यानंतर सुद्धा त्याचं स्कॅनिंग केलं जातं। त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिर परिसरामध्ये मंदिर परिसर असेल, गाभारा, 4 खांबी, 16 खांबी, त्याचप्रमाणे दर्शन रांग या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे सुद्धा आपण या सुरक्षेच्या उपाययोजना राबवत आहोत। आपण मंदिरे समितीमार्फत कायमस्वरूपी 182 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। त्याचप्रमाणे वारी कालावधीत आपण जे गोपाळपूर या ठिकाणी पत्रा शेड उभं करतो त्या ठिकाणीचे अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे, त्याचप्रमाणे PSE सिस्टीम जेणेकरून भाविकांना अनाउन्समेंट करता येईल, ही सुद्धा मंदिरे समिती आणि पोलीस प्रशासन एकत्रितपणे त्याचा वापर करीत आहे। निश्चितच या ठिकाणी दर्शनाला आलेले भाविक, त्याचप्रमाणे मंदिर प्रदक्षिणा करण्यासाठी आलेले भाविक आणि सर्वच या पंढरी नगरीत आलेल्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरे समिती कटिबद्ध आहे। याचं मंदिराचं सुरक्षेचं ऑडिट, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक, फायरचं ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे सुद्धा मंदिरे समितीमार्फत केलेलं आहे। त्याचे सुद्धा सर्टिफिकेट आपल्याला 1-2 दिवसात प्राप्त होतील आणि निश्चितच या ठिकाणी पंढरीत दाखल झालेल्या भाविकांची सुरक्षेची जबाबदारी ही मंदिरे समिती निश्चितच पार पाडत आहे। याच्यामध्ये अधिकच्या सुद्धा सुधारणा केल्या जातील आणि या ठिकाणी भाविकांना सुरक्षा पुरवली जाईल। किती कर्मचारी मंदिर समितीचे सुरक्षेसाठी तैनात केलेले? मंदिर समितीचे जे सुरक्षा कर्मचारी आहेत कायमस्वरूपी आहेत, त्याचप्रमाणे आपण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सुद्धा BVG कंपनीला या ठिकाणी नेमलेले आहेत। आपण पाहतो की जे नियमित आहेत ते 220 कर्मचारी BVGचे आपण घेतो आणि मंदिरे समितीचे जवळपास 225 कर्मचारी। परंतु वारी कालावधीत आपण पाहतोय की आपली दर्शन रांग 4 ते 5 किलोमीटर गोपाळपूरच्या दिशेने असते। त्यामुळे अतिरिक्त आजपर्यंत तरी आपण 450 कर्मचारी अतिरिक्त घेतलेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्याकडं 1500 ते 2000 च्या दरम्यान जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला दर्शन रांगेत असेल, अन्नछत्रात असेल किंवा इतर विविध ठिकाणी आपल्याला मदत करत असतात। त्यामुळं कमीत कमी 2500 कर्मचारी या वारीमध्ये मंदिरे समितीमार्फत तैनात करण्यात आलेले आहेत। तर आपण या ठिकाणी बघितलं की जवळपास 200 सीसीटीव्ही कॅमेरे आणि 2500 कायम आणि हंगामी कर्मचारी मंदिराच्या आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर समितीने या ठिकाणी नेमलेलं पाहायला मिळते। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।